हायपरसॉनिक मिसाईल पाकच्या चिंधड्या उडवणार. आत्मनिर्भर भारत उडवणार पाकची झोप. एका टप्प्यात चीन पाकचा कार्यक्रम होणार. पाकिस्तान आणि चीनची धडकी भरवणारं हे आहे भारतीय बनावटीचं हायपरसॉनिक मिसाईल. DRDOनं विकसित केलेल्या या मिसाईलची लवकरच चाचणी होणार आहे. हे क्षेपणास्त्र लष्कराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या हायपरसॉनिक मिसाईलची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. ध्वनीपेक्षा 5 पट वेगानं उड्डाण घेणार. 24,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करणार. हवेतच दिशा बदलण्याची क्षमता. हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देणार. एकीकडे भारत पाकिस्तान तणाव निर्माण झाला. त्यात भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांपुढे पाकिस्तान आणि चीनी मिसाईल तसंच फायटर जेटनं नांग्या टाकल्या. पाहुयात DRDO कसं शस्त्रसज्ज आहे. DRDOनं विकसित केलेलं शस्त्र ब्रह्मोस, अग्नी, पृथ्वी, नाग आणि आकाश क्षेपणास्त्र, ATAGS, धनुष, पिनाका या अत्याधुनिक तोफा, हायपरसॉनिक मिसाईल, लेझर आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन. अर्जुन आणि माउंटेड गन सिस्टीम हे टँक, अरुंद्रा, हिमशक्ती आणि रोहिणी 3D सर्व्हिलन्स रडार. अर्जुन टँकसाठीचा दारुगोळा. 2014 नंतर भारतानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं धोरण आखलंय आणि त्यानुसार गेल्या 10 वर्षात संरक्षण बजेटमध्ये तिप्पट वाढ करण्यात आली. 2025-26 साठी भारताचा संरक्षण बजेट 6.81 लाख कोटी. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण बजेटमध्ये 9.5% वाढ. 2024 मध्ये संरक्षण विभागवार 6.22 लाख कोटींचा खर्च. 2014 मध्ये बजेटपेक्षा संरक्षण बजेटमध्ये तिप्पट वाढ. एकूण संरक्षण बजेटच्या 3.94% DRDOच्या संशोधनावर खर्च. भारताकडून 21,000 कोटींचं संरक्षण साहित्य निर्यात. भारतानं क्षेपणास्त्र, तोफा, विमानं, ड्रोन्स आणि पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत डायनॅमिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड, लार्सन अँड टुर्बो, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि कारोल झिरकालाइट लिमिटेड या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्यामुळे शस्त्रास्त्र निर्मितीत भारत 65% आत्मनिर्भर झालाय. भारत, रशिया, अमेरिका आणि इतर प्रगत देशांकडे क्रिटिकल टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करण्याचं आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आजही आपण जवळपास क्रिटिकल टेक्नॉलॉजी ही प्रगत देशांकडून घेतो. त्याचबरोबर संशोधन आणि विकासामध्ये 4 ते 5 कंपन्या आपल्याला पाहाव्यास मिळतात ज्या प्रायव्हेट सेक्टरच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे स्किल मॅन पॉवर जे आहे याचंही शॉर्टेजेस आहे. एकीकडे पाकिस्तान, चायना आणि तुर्की बनावटीचे बोगस ड्रोन, मिसाईल आणि हवाई संरक्षण यंत्रणेसाठी भीक मागतोय. मात्र भारत फक्त युद्ध साहित्य बनवतच नाही तर निर्यातही करतोय. त्यामुळे बलाढ्य भारताकडे दुबळ्या पाकिस्ताननं आणि कुरापतखोर चीननं पाहू नये. अन्यथा तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता आपल्या भारतात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.